यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रातर्फे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा 3 सप्टेंबरला ग्राउंड झाला आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता आणि त्याचबरोबर कामठी नागपूर या ठिकाणी यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला 3 सप्टेंबरला तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग या ठिकाणी काढले त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। किती पोरं रनिंगसाठी पास केले जातात, किती विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ॲक्सिलेंटसाठी किती, सेकंड ग्रुपसाठी किती, तिसऱ्या ग्रुपसाठी किती, चौथ्या ग्रुपसाठी आणि टायमिंग त्या ठिकाणी किती दिला जात आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे ग्राउंडच्या अंदर, तर संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, काल जे विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरला ग्राउंड झालं होतं, तर या विद्यार्थ्यांचा 3 सप्टेंबरला ग्राउंड होतं, तर हे 2 सप्टेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर आले होते, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी यायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते, ठीक आहे। आणि काल जे भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं, कारण की भरपूर विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातील भरपूर जिल्ह्यातले पोरं आले होते। जसं या ठिकाणी नागपूर झालं, गोंदिया झालं, हिंगोली झालं, अमरावती झालं, बीड झालं, भरपूर जिल्ह्याचे विद्यार्थी आले होते आणि त्यांना असं वाटलं की बाबा ओपन आर्मी रॅली भरती या ठिकाणी, कारण की व्हॉट्सअपवर जे विद्यार्थी मित्रांनो फेक मेसेज त्या ठिकाणी व्हायरल होत आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटलं की ओपन आर्मी रॅली भरती या ठिकाणी, तर त्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं, एक लक्षात ठेवा। तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे कामठीला चालू आहे, तर हे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। जे पोरं या ठिकाणी पेपर पास झाले त्यांच्यासाठी हे ग्राउंड आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्यांचा पेपर नाही झाला असेल तुम्ही बिनफालतू या ठिकाणी येऊ नका, ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला किती वाजता गेटच्या अंदर एंट्री दिली त्या ठिकाणी? मला 1 वाजता गेटच्या अंतर 1 वाजता घेतली, 1 वाजता एंट्री दिलं तिथं। आणि एंट्रीच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जात आहे? आधार कार्ड आणि हॉल तिकीट, फक्त दोनच डॉक्युमेंट आहे ना। आणि हे झाल्यानंतर समोरची प्रोसेस त्या ठिकाणी काय होतं? पहिला 100च्या बॅच बनवला, 100च्या बॅच आहे ना, आणि त्याच्यानंतर हाईट, सगळ्यात पहिला हाईट घेत आहे ना, आणि ज्यांची हाईट, आणि हाईट किती लावता स्टार्टिंगला? हाईट 168 दिला, 168, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एक मोठा बदल या ठिकाणी करण्यात आला की, कारण की काही विद्यार्थ्यांनी काय केलं आहे, 2 फॉर्म भरला आहे, जसं टेक्निकलचा झाला त्याचबरोबर GDचा झाला आणि ते दोन्ही पेपर पास झाले, तर त्यांचं ग्राउंड वेगळं होतं, एक लक्षात ठेवा। आणि त्यांनी हे ग्राउंड काढल्यानंतर त्यांना जे त्या ठिकाणी चॉईस दिलं जातं की तुम्ही GDमध्ये तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं की टेक्निकलमध्ये घ्यायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री झाल्यानंतर 100च्या बॅच त्या ठिकाणी बनत आहे, ठीक आहे, 100च्या। आणि समोर किती तिथून जेव्हा गेटपासून ट्रॅक किती दूर आहे? तरी तिथून 400-500 मीटर होता, 400-500 मीटर आहे ना, म्हणजे जवळच आहे तिथून ट्रॅक आहे ना। आणि ट्रॅक कशा प्रकारे आहे? तो ट्रॅक म्हणजे रोडावर, म्हणजे रोडावरच धावायला लावताय, रोड रनिंग। आणि काही खड्डे वगैरे आहे का? काहीच नाही, पुरा प्लेन आहे, व्यवस्थित आहे ना। काही स्पीड ब्रेक वगैरे काय आहे का त्यामध्ये? काहीच नाही ना, डायरेक्ट 1610 लागते आणि तिथं थांबायला लागते, आणि तिथं थांबल्यानंतर डायरेक्ट बस वगैरे नेतं काय? बस न्यायला येते, तिथून डायरेक्ट हे करते। तर तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सुटले आणि GDचं ग्राउंड होतं, GDच्या, आणि 100 पैकी किती मुलं टोटल रनिंगमध्ये पास करण्यात आली? 76 मुलं पकडला होता, 100 पैकी 76 100 पैकी 76 मुलं यांच्या बॅचमध्ये रनिंगमध्ये पास करण्यात आले, एक लक्षात ठेवा। 100 पोरं रनिंगसाठी सुटले आणि 76 मुलं घेतले। ॲक्सिलेंटचे तरी अंदाजाने किती पोरं घेतले? 27 पकडला, सेकंड ग्रुपचे आणि 20, आणि तिसऱ्या ग्रुपचे 18, आणि चौथ्या ग्रुपचे 9. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 76 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी घेण्यात आले। आणि ॲक्सिलेंटसाठी काय टाइम त्या ठिकाणी दिले जातात? ॲक्सिलेंटसाठी दिला होता 5:30 दिला होता, 5:30 पर्यंत जेवढेपर्यंत ॲक्सिलेंट घेऊन आले टाईमनुसार। आणि सेकंड ग्रुपसाठी टायमिंग? सेकंड ग्रुप 5:30 ते 5:45, आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 6 पर्यंत, 5:45 ते 6 पर्यंत, आणि चौथ्या ग्रुपसाठी 6:15 अशा प्रकारे पूर्ण टाइम दिला जातो। 10 मिनिट 15 सेकंडपर्यंत पूर्ण टाइम दिला जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जास्त पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास केल्या जातात, आणि जे पोरं रनिंगमध्ये फेल केले त्यांना तिथून घरी पाठवल्या जात आहे, ठीक आहे। तर रनिंग काढल्यानंतरची प्रोसेस त्या ठिकाणी काय होती? सर्वात अगोदर त्याच्यानंतर ते आपला बायोमेट्रिक तिथं घेत आहे ना, आणि ते थंब वगैरे मारून घेतात, थंब वगैरे घेतलं, डोळे वगैरे सुद्धा डोळे वगैरे होतात। आणि हे झाल्यानंतर जिगजॅग वगैरे घेत आहे काय? लॉंग जंप, त्याच्यानंतर मग जिगजॅग,
हा, Zigzag, ditch वगैरे long घेऊन, jump, long long jump, jump, zigzag, pull-ups वगैरे. 10 पुलअप्स आहे ना. हा. आणि पुलअप्सचा रॉड नाही म्हणजे तिथं रॉड वगैरे नाही, पाठी लागले आहे. पाटली तर या ठिकाणी आहे. आणि पुलअप्स त्या ठिकाणी थांबून घेता की फास्ट घेत आहे? व्यवस्थित घेतात. व्यवस्थित व्यवस्थित घेत घेतात. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी उंची वगैरे घेतला जात आहे. हा, उंची किती घेतात? जीडीची उंची किती घेतला जातात? जीडीची 168 आणि छाती 77 सेंटीमीटर फुगून पास. आणि वजन जर 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केलं जातं डायरेक्ट. तर वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थंब वगैरे घेतलं जात आहे. थंब घेतलं जातं आणि डॉक्युमेंट जे लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं. तर डॉक्युमेंट जे या ठिकाणी लागत आहे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखलासुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडसुद्धा या ठिकाणी चालणार आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, त्याचबरोबर डोमिशियल लागत आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा लागत आहे त्या ठिकाणी. आणि अनमॅरिड सर्टिफिकेटसुद्धा लागतं. आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनामधलं पाहिजे आहे ना. आणि त्याचबरोबर जे आपल्याला 50 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली 25 फोटो लागले असेल त्या दिवशी, आणि मेडिकलच्या दिवशी 25 फोटो लागते, 50 फोटो लागणार. आणि त्याचबरोबर आधार कार्ड झालं. त्याचबरोबर जे आपल्याला या ठिकाणी नोटरीसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. नोटरी कंपल्सरीच आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. आणि सर्व ओरिजिनल पाहिजे आणि झेरॉक्स सुद्धा. आणि झेरॉक्सचे 2-2 बंच, 2-2 बंच झेरॉक्सच्या न्यायच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट नाही येतं. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय प्रोसेस त्या ठिकाणी होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर? त्याच्यानंतर तिथं बसवल्या जाते. आणि मग जे समोरची प्रोसेस आहे ते पूर्ण केले जाते. पूर्ण प्रोसेस. आता तुमचं जे ग्राउंड आहे हे समजा तुम्ही 2 सप्टेंबरलाच गेले होते रात्री. ठीक आहे. तर डायरेक्ट हे जे विद्यार्थी मित्रांनो आज 3 सप्टेंबरला या ठिकाणी म्हणजे रात्री 7 वाजता यांना म्हणजे सोडण्यात आलं. ठीक आहे. तर जास्त वेळपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर राहण्याची जर आपण व्यवस्था पाहिली तर राहण्याची व्यवस्था जे सेंटरपाशीच राहण्याची व्यवस्था, कारण की त्या ठिकाणी चर्च आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही राहू शकता. किंवा इकडे हनुमानजीचं सुद्धा मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आली, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची या ठिकाणी प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा. एका बॅचमध्ये या ठिकाणी 100 पोरं रनिंगसाठी सोडत आहे. आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 76+ विद्यार्थी या ठिकाणी पास करण्यात आले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेडिकलची तारीख कोणती तुम्हाला देण्यात आली? 3 सप्टेंबरला ग्राउंड झालं. फिजिकल झाली की दुसऱ्या दिवशी मेडिकल, दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर. 4 सप्टेंबर सकाळी किती वाजता बोलवलं त्या ठिकाणी? 6:30ला मेडिकल झालं आहे ना. 6:30ला त्या ठिकाणी मेडिकल म्हणजे पुढची तारीख या ठिकाणी दिल्या जात आहे मेडिकलसाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा. अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.